शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आपल्यासोबत आहेत. सर, निकाल विधानसभा अध्यक्षांनी लावलेला आहे. त्यानंतर आपण पाहिले गेले की प्रामुख्याने त्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा गेला की 2018 मधली जी घटना दुरुस्ती आहे ती निवडणूक आयोगाला कळवली गेली नाही. हा प्रामुख्याने मुद्दा गृहीत धरून संपूर्ण निकाल जो आहे तो त्यावर फिरवण्यात आला. नेमकं तथ्य काय? कारण तुम्ही शिवसेना सचिव होता, सर्व पक्षाचे जे काही निर्णय होत होते ते किंवा जे घटना दुरुस्ती होते ते सर्व तुम्ही जवळून बघत होता. काय नेमकं माहिती आहे? हे गृहीत धरून म्हटलं ना, तुम्ही विचारलं तशा प्रकारचं फक्त गृहीत धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. तुम्ही निकाल बघितले, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, काल स्पीकर ट्रायब्युनल म्हणून ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी दिलेला निकाल, या गृहीत धरून ज्या सगळ्या गोष्टी ते करतायत याला कुठंतरी आम्हाला अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालय, आम्ही परत सर्वोच्च न्यायालयाजवळ करतोय, न्याय नक्कीच मिळेल असं. आणि काही नाही हे झालं तर आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जातोय, जनता कौल देईल. कारण ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय की या गोष्टी दिल्या नव्हत्या किंवा होत्याच नव्हत्या, हे सगळं आम्ही दिलेलं आहे, त्याचे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी असून सुरुवातीपासूनच हे चाललेलं आहे. आणि त्यामुळे याने गृहीत धरलं तेच पुढचा गृहीत धरतोय, तेच आलेला नंतरचा गृहीत धरतोय. हे जे गृहीत धरणं आहे हे ठरवून धरलेलं, ठरवून केलेलं गृहीतक आहे. त्यामुळे आम्हाला शेवटी जनता बघते. काल लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही पाहिल्या, कशा रीतीने प्रतिक्रिया येत होत्या. जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. सर्वोच्च न्यायालयाकडून नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे न्याय आम्हाला मिळेल. परंतु त्याची आपण जे घटना दुरुस्ती झाली त्याचे निवडणूक आयोगात नोंद केली होती का? त्याचे एन्डॉर्समेंट घेतलं होतं का? जर असेल तर ते एन्डॉर्समेंट सहज आपण जनतेसमोर किंवा माध्यमांसमोर येणार आहात का? पत्रकार परिषद घेऊन एन्डॉर्समेंट दाखवणार आहात का? असं काय होणार आहे का? इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने ज्यावेळेला निकाल दिला त्यावेळेला दिल्लीमध्ये सुद्धा सगळ्या माध्यमांना आम्ही दाखवलं, माध्यमांनी दाखवलं सुद्धा. आम्ही क्लिप्स दाखवल्या, जे काय म्हणतात की हे नाही ते नाही, त्याच्यावर एक्नॉलेजमेंट आहे, एन्डोर्समेंट्स आहेत, त्याच्यावरती त्यांच्या इनिशियल्स आहेत. आणि हे सगळं हे सोयीस्कररित्या, कारण तुम्हाला अशा प्रकारचा जो निर्णय दिलेला आहे जो गैर आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही न्याय करायला पाहिजे तो न्याय बाजूला ठेवून या संस्था करतायत, याचा खेद, याचं जे सल आहे किंवा शल्य आहे की आज तुम्ही लोकशाहीची बूज ठेवणारे किंवा लोकशाही जतन करणारे, लोकशाहीची सुरक्षा तुमच्या हाती होती, तुम्ही केलेलं नाहीये. आज पण लोकशाहीचा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू असलेला नागरिक, भारतीय नागरिक, महाराष्ट्राचा नागरिक, मुंबईचा नागरिक याबद्दल फार जागरूक आहे. आम्ही सगळ्या पूर्तता केल्या, कुठची पूर्तता बाकी ठेवलेली नाही आहे. प्रत्येकाची एन्डॉर्समेंट आहे, प्रत्येकाची एक्नॉलेजमेंट आहे. आम्ही त्याचं जे इलेक्शन आयोगाची एक तरतूद आहे की जे काही तुम्ही निवडणुका तुमच्या पार्टी पक्षांतर्गत करता त्याचं चित्रण करा, ध्वनिचित्रण करा. ते सगळं चित्रण सुद्धा तुम्ही क्लिप्सद्वारे दाखवलंय तुम्हाला. पुन्हा एकदा आम्ही येऊ जनतेसमोर ते घेऊन. यावेळेला खरं काय खोटं काय, दूध का दूध पाणी का पाणी हे होणार. आणि कोणी केलं नाही तर जनता निश्चित करणार. परंतु यामागे तुम्हाला काय वाटतं, कुठलं तरी एक कारण द्यायचं म्हणून हे कारण दिलं गेलेलं आहे? म्हणजे अगोदर निकाल ठरवण्यात आला आणि नंतर तर्क ठरवण्यात आले की हा ह्या मुद्द्यावर दिव्या, असं ठरवण्यात आलं असं वाटतं? ज्या प्रकारे निकाल वाचला जात होता तुम्ही सुद्धा पाहिलं आणि तुम्ही सुद्धा कोणी कंप्लेंट, त्याच्याबद्दल काही कमेंट्स आलेले आहेत की कोणी लिहिलं, कोणी वाचलं, काय झालं, या गोष्टी येतील सगळ्या एकेका क्रमाक्रमाने. परंतु जो न्याय निवाडा करायला पाहिजे होता ते न करता तुम्ही काही गोष्टी, त्यांच्या वकिलांनी जे काही आर्ग्युमेंट्स केले होते ते तसंच्या तसं उचलून ते वापरले. निवडणूक आयोगाने जे काही निकालाच्या बाबतीमध्ये म्हटलं होतं ते घेतलं. अहो, तुम्हाला काय करायला सांगितलं होतं? सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला पॉइंट्स दिलेले होते, कन्क्लुजन्स दिलेली होती. व्हीप कोणाचा अधिकृत आहे, व्हीप कोणाचा गैर आहे, हे सगळं निवडणूक आयोगाने तुम्हाला यांनी सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे दिलं होतं, अधोरेखित करून दिलं होतं. तुम्हाला लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथच्या याच्यावर पक्ष निर्णय देता येत नाही, हेही त्याच्यामध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात होतं. पण हे सगळं सोयीस्कररित्या बाजूला ठेवून सगळं काय होतं ते त्यांनी केलं. अपेक्षित त्या प्रकारचं असं कुणकुणता लागली होती. परंतु ठीक आहे, याला जबाब तुम्हाला द्यायला लागेल जनतेच्या न्यायालयामध्ये. आणि त्याच्या अगोदर
सर्वोच्च न्यायालय न्याय करणार 100% याची खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न, अगदी पहिल्या दिवसापासून आमदार अपात्र प्रकरण सुप्रीम कोर्ट असू दे, निवडणूक आयोग असू दे किंवा हे विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असताना प्रत्येक वेळी तुम्ही होता. या संपूर्ण कालावधीमध्ये जे जे घडलं ते तुम्ही सांगितलं गेलेलंच आहे, परंतु हे सर्व आता सुप्रीम कोर्टाच्या पुन्हा निदर्शनास आणलं जाईल आणि कसं चुकीचं आहे हे दाखवलं जाईल. काय तुमचं काय? अर्थात शेवटचा न्याय मागणं किंवा शेवटची दाद मागणं हे सुप्रीम कोर्ट आपलं सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाजवळ हे सगळं घेऊन आम्ही जातोय. सर्टिफाईड कॉपी मिळालेली आहे आम्ही मेन्शन करून आम्ही लगेचच्या लगेच तिथे हे करतोय आणि सर्वोच्च न्याय खात्री आहे सर्वोच्च न्यायालय न्याय करणार. जर न्याय होत नसेल तर मग लोकशाही या देशामध्ये शाबूत आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह. आणि हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकामध्ये, तुम्ही आम्ही सगळेच आहोत. तुम्हाला वाटत नाहीये काय आलं काय नाही, तुमचे डोळे विफरले नसतील, 100% आहे. आणि तरीही आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या प्रकरणाचा ते निश्चितच सत्याची बाजू घेऊन ते न्याय करतील. आता एक शेवटचा प्रश्न, या संदर्भात जे कागदपत्र निवडणूक आयोगाकडे 2018 साली दिली म्हणतात, परंतु या संदर्भात काही पक्षांतर्गत काही चर्चा झाली का, काही धुसफूस वगैरे आरोप प्रत्यारोप झाले का? कारण असं म्हटलं, बातम्या आल्या गेल्या की निवडणूक आयोगाला ज्यांनी कळवायची जबाबदारी ती अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांनी कळवली गेली नाही, त्यामुळे कुठेतरी मतभेद नाही. हे सगळी पिल्लू सोडायची कामं. कारण आता सगळा रोग ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून दिला त्याच्यावर संतप्त सगळं महाराष्ट्र वैतागलाय, देश वैतागलाय. देशाच्या प्रतिक्रिया येत आहेत, तिकट संपादकीय छापले जात आहे, सगळीकडनं निषेध होतोय. मग आता कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे, कुठंतरी वळवायचं आहे, तर हे पिल्लू सोडलंय. काहीही कुठलंही आमच्यामध्ये धुसफूस कागदपत्र हे ते अजिबात नाही आहे. सगळी उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबरची संपूर्ण टीम, सर्व नेते, सर्व पदाधिकारी शिवसेनेतले, हे सगळे एकत्र येऊन पुढे कसं जायचं याचं मार्ग आखतंय. कुठच्या न्यायालयात जायचं, कशा रीतीने लोकांना हे करायचं, हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपण बघा. पक्षांतर्गत काहीही नाहीये. हे पिल्लू जो सोडलेलं आहे तिथे धुसफूस आहे ती त्यांनी बघावी. धन्यवाद सर. तर हे जे आहे ते पिल्लू सोडलं गेलेलं आहे आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोगामध्ये सर्व नोंदी दिल्या आहेत त्या वेळच्या वेळी दिल्या गेलेला, अगदी 2018 मध्ये झालेला घटनेतील बदल देखील दिला गेल्याचा दावा आहे आणि त्याच्या संदर्भातले पुरावे देखील आपल्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.